मराठवाडा ही क्रांतिकारकांची भूमी आहे आणि या क्रांतिकारकाच्या भूमीमध्ये बीड जिल्हा क्रांतिकारी आहे। संत भगवान बाबाच्या पावन स्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। कवी मुकुंदराज यांचा सहवास या भागाला लाभलाय। निजामांच्या विरोधामध्ये बंड करणारे, निजामांना पळती भुई थोडी करणारे नवसाजी नाईक आणि धर्माजी प्रतापराव हे पण याच मातीत जन्मालेले आहेत आणि ज्यांच्याकडे बघून, ज्यांचा आदर्श घेऊन व्यासपीठावरती भुजबळ साहेब सोडून जे बाकीचे तरुण मंडळी आहेत, हे जे सत्तेचं पाणी चाकतायत, ज्यांचा आदर्श घेतला, ज्यांचं नाव घेतलं तर 12 हत्तीचं बळ येत आहे, असे ओबीसीचे नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आज आमच्या अधिकारावरती गदा येते। आमच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी मागच्या 2 वर्षापूर्वी कुणाची बोलायची हिम्मत होत नव्हती। अशा काळामध्ये ज्या सिंहानं डरखाळी फोडली ते छगनराव भुजबळ साहेब व्यासपीठावरती आहेत। राज्याचे माजी मंत्री ज्यांच्या शब्दाला धार आहे असे माननीय धनंजयराव मुंडे साहेब व्यासपीठावरती आहेत। माननीय प्रकाशांना, लक्ष्मणराव हक्के साहेब, बाकीचे सगळे मंडळी, मी आता वेळ जास्त घेत नाही। मित्रांनो, मी पश्चिम महाराष्ट्रातून आलो आहे। 1962 ला इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारे क्रांतिसिंह नाना पाटील सातारा लोकसभेमध्ये हरले, परंतु 1967 ला याच भूमीनं त्यांना लोकसभेमध्ये पाठवलं होतं। याचा सर्वस्वी अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। मित्रांनो, भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात इथं एक एल्गार सभा मागे झाली होती आणि आता दुसरी एल्गार सभा माननीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या या बीडच्या भूमीमध्ये होते आहे। भटका विमुक्त, ओबीसी, मायनर ओबीसी 346 जाती आहेत। मित्रांनो, आज आपण सगळ्यांनी एक दिलानं, एक मनानं भुजबळ साहेबांच्या पाठीमागे राहण्याची नितांत आवश्यकता आहे। मान्य आहे का तुम्हाला? कुणाकुणाला मान्य आहे? हात वर करा सगळे। मीडियावाले मित्रांना माझी विनंती आहे, ते आमच्यामध्ये भांडणं लावू पाहतायत, जरा हात थोडा वेळ वर धरा। ते आमच्यामध्ये भांडणं लावू पाहतायत, ते म्हणजे 346 जातीचा एकटाच नेता कसा? अरे बाबांनो, आमच्या सगळ्यांचं ठरलंय, आमचा नेता एकच आहे, माननीय छगन भुजबळ। कुणाची काय अडचण आहे का? मित्रांनो, माधव हा फॉर्म्युला आपण मागे बघितला होता राजकारणामध्ये। माधव म्हणजे कृष्ण आणि कृष्ण नीती आपण आता अवलंबली पाहिजे। सगळ्यांनीच लढायची आवश्यकता नाही, सगळ्यांनीच हातामध्ये सुदर्शन चक्र घेण्याची आवश्यकता नाही आणि प्रत्येक वेळेस लढताना आपल्याच हातात बाण येईल असं नाही।